नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. ताईंनो, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. लोकमतमध्ये आजच्या लोकमतच्या न्यूजमध्ये आलेली ही न्यूज आहे, जी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि बालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोमवारपासून अंगणवाडीला सुट्टी जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भात महत्त्वाची ही माहिती आहे. आजच्या डेली हंट, लोकसत्ता, लोकमत या तिन्ही पेपरमध्ये तुम्हाला फक्त हीच न्यूज दिसणार आहे. ऑनलाईन देखील तुम्ही ही न्यूज गुगलवरून सर्च करून पाहू शकताय. उन्हाळ्याचे चटके नकोत, अंगणवाडीतील बालकांना महिन्याभराची सुट्टी द्या, अशी मागणी राज्यातील राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने आदेश काढलेला आहे आणि पोषण आहाराची पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी देखील केलेली आहे. नक्की ही काय अपडेट आहे ताईंनो, हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ताईंनो, ही जी माहिती आहे ती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने आदेश दिलेला आहे. त्याच्या आधारावरच सुट्टी जाहीर करा, अशी मागणी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त यांच्याजवळ केलेली आहे आणि सोमवारपासून सुट्टी भेटणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजून कन्फर्म सुट्टी झालेली नाही आहे, म्हणजे शक्यता वर्तवली जात आहे. जर सुट्टी मंजूर झाली, नक्कीच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून ते पाहता येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. कोल्हापूर, राज्यातील वाढलेल्या उष्णतेच्या अंगणवाडीतील बालकांना त्रास होऊ नये म्हणून पुढील 1 महिना अंगणवाडीतील बालकांना सुट्टी देण्याचे आदेश बुधवारी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दिलेले आहेत. राज्यातील 1,10,664 अंगणवाड्या असून त्यामध्ये सुमारे 4,44,000 बालके आहेत. त्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न असल्याने इतर मुलांना सुट्टी पडली तरी अंगणवाडीतील बालकांना मात्र अशी सुट्टी दिली जात नव्हती. त्याबद्दल आयोगाने नाराजी व्यक्त केली. पोषण आहाराची व्यवस्था कशी करता येईल याचा विचार करून त्याची कार्यवाही करावी, असं आयोगाने बजावलेले आहे. सेविका व मदतनीस यांना 1 मे पासून 15 दिवसांची आलटून पालटून सुट्टी दिलेली आहे, परंतु मुलांना मात्र सुट्टी दिली नव्हती. काहीही करून मुलांना अंगणवाडीत आणा आणि त्यांना खाऊ द्या, अशा सूचना प्रत्येक वर्षी असतात. इतर मुलांना उन्हाळ्यात सुट्टी पडली की अंगणवाडीतील बालके येत नाहीत, परंतु त्यांना अधिकृत सुट्टीही दिली जात नव्हती. आता त्यासंबंधित निर्णय घ्यावा लागणार आहे. शक्यतो येत्या सोमवारपासून, बघा 18 तारखेला सोमवारच आहे, काही सेविकांची सुट्टी संपणार आहे, काही मदतनीसांची सुट्टी संपणार आहे. तर 18 तारखेपासूनच ही सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील तापमान अधिक उष्ण असल्याचे स्पष्ट झालेले आहेत. या काळात जिल्हा प्रशासनाकडून उष्णतेबद्दल काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्याची नोंद घेऊन अंगणवाडीतील बालकांना उष्णतेचा त्रास होऊ नये आणि त्यांना आवश्यक पोषण आहार प्रीमिक्स स्वरूपात कसा देता येईल याची कृती आराखडा सादर करण्याचे आदेश आयोगाने 27 एप्रिलला आयुक्तालयास दिलेले होते, परंतु विभागाकडून त्याची फारशी नोंद घेतलेली नाही आहे. या संदर्भात आयुक्तालयाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी एकात्मिक बालविकासाच्या उपायुक्तांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद भेटलेला नाही, असे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हटलेले आहेत. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. उन्हाळ्याची सुट्टी ही केवळ शिक्षणातून विश्रांती नसते, तर ती बालकांच्या भावनिक आणि सामाजिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. मोठी भावंडे सुट्टी असल्याने मामाच्या गावाला जातात. अशावेळी कुटुंबातील 3 ते 6 वर्षांच्या मुलांना अंगणवाडीसाठी थांबवणे अनेक पालकांना शक्य होत नाही. बालकांना त्यांच्या भावंडांसह सुट्टीचा आनंद अधिकार नाही का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न देखील अतुल देसाई सर, जे सदस्य आहेत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुंबई येथील, त्यांनी हा महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण केलेला आहे. खरंच ताईंनो, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने जी बालकांसाठी जी मागणी केलेली आहे ती अत्यंत योग्य आहे. याच्या अगोदर देखील आपण सेविका मदतनीस ताईंनी आमचं सोडा, म्हणजे सेविका मदतनीसांचं सोडा, त्या लहान चिमुरड्यांचा तरी विचार करा, अशी मागणी केली होती. नक्कीच त्या आपल्या मागणीला यश येणार आहे असं म्हणण्यात येत आहे, कारण की राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनीच आणि सदस्यांनी हा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे जे आयुक्त आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. पोषण आहारासाठी पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी केलेली आहे. आणि 18 तारखेपासून 18 मे पासून, म्हणजे सोमवारपासून येत्या
अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करा अशी महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे. अजूनही ती मागणी मंजूर झालेली नाही. आजच्या लोकमतमध्ये आलेली ही न्यूज आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा. शेअर करण्याचा यांचा एकच उद्देश असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली माहिती पोहोचावी, जेणेकरून आपल्या मागणीला यश मिळावं. बघा, एखादी न्यूज आली ती व्हायरल करण्याचा भाग आपल्याजवळ असतो. जेवढी जास्त न्यूज व्हायरल होते तेवढे जास्त लोकांपर्यंत आपल्या प्रतिक्रिया पोहोचत असतात. त्यामुळे मी सर्व ताईंना प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते की महत्त्वपूर्ण माहिती असते, जास्तीत जास्त शेअर करा. आणि 18 तारखेपासून आपल्याला सुट्टी मंजूर होते की नाही हे देखील पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुट्टी जर मंजूर झाली तर ताईनं नक्कीच मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. अजूनही तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा. तुम्ही गुगल क्रोमवरती ही न्यूज सर्च करून देखील पाहू शकताय. लोकमत, लोकसत्ता, डेली हंट या तिन्ही वेबसाईटवर मी तर ही न्यूज पाहिलेली आहे. आज तुम्ही देखील पाहू शकताय. आणि असेच अंगणवाडीचे योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.